जय शिवराय मित्रांनो पी एम किसान लाभार्थ्यांची यादी आपल्याला कशी पाहिजे, आपलं यादीमध्ये नाव आहे का नाही, काही यादीमध्ये नाव आपलं हटवलं, याची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब कधी नसेल केलेलं आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला मग व्हिडिओ सुरू करूया। गुगलवर आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पी एम किसान सर्च करायचं आहे। पी एम किसान सर्च केल्यानंतर खाली यायचं आपल्याला मित्रांनो, ही पहिली वेबसाईट आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे मित्रांनो। हे ऑप्शन आहे मित्रांनो, बेनिफिशरी लिस्ट, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला। इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो। तुम्ही ज्या राज्याचे असाल त्या राज्य तुम्ही सिलेक्ट करू शकता। आपलं महाराष्ट्र राज्य आपण ते सिलेक्ट करतो। तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, ज्या जिल्ह्याचे असेल तुम्ही इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करू शकता। मी माझा जिल्हा सिलेक्ट करतो। इथं आपल्याला तालुका टाकायचा आहे मित्रांनो, ज्या तालुक्याची तुम्ही तुमचा तालुका टाकू शकता। मी माझा टाकतो। इथं आपल्याला गाव सिलेक्ट करायचं आहे। आता तुम्ही ज्या गावात राहता ते गाव सिलेक्ट करू शकता। माझं गाव सिलेक्ट केलेलं आहे मित्रांनो। गेट रिपोर्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, तुम्ही यादी आलेली आहे शेतकऱ्याची। तुमचं ह्या यादीमध्ये नाव नसेल तर तुमचं नेक्स्ट ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकता। दुसऱ्या याच्यामध्ये आपण क्लिक करतो। या लिस्टमध्ये नसेल तर समोरच्या लिस्टमध्ये राहू शकता एखाद्या वेळेस मित्रांनो नाव। आपण परत पुढची लिस्ट फिल्टर करतो। हे असं तुम्ही किसान लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही फक्त कसं 2 मिनटात चेक करू शकता। अजून एक लिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या लिस्टच्या नुसार नाव चेक करू शकता। ही होती माहिती मित्रांनो। या गावामध्ये टोटल 171 पी एम किसानचे लाभार्थी आहे, तुम्ही पाहू शकता। टोटल 171। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत येईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। धन्यवाद मित्रांनो तुमचा।